इयत्ता 10वी संस्कृतसाठी कृतीपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 6आ यासाठी काही आपण श्लोक बघणार आहोत. वेब पूर्ण करा किंवा जालरेखा चित्रम पूरयत असा जो प्रश्न येतो त्यासाठी आपण काही श्लोक बघणार आहोत. सगळ्यात पहिला श्लोक आपण बघूयात. आरोग्यम भास्करात इच्छेत धनम इच्छेत हुताशनात ज्ञानम महेश्वरात इच्छेत मुक्तिम इच्छेत जनार्दनात. आता बघा तिथे तो वेब जो काढून दिलेला आहे तो वेब बघितल्यावर तुमच्या असं लक्षात येईल इच्छेत असं एका बाजूला म्हटलेलं आहे आणि आरोग्यम त्याच्या पुढे जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला शब्द टाकायचा आहे. संस्कृतमधल्या त्या श्लोकामध्ये आपण जर बघितलं तर आरोग्यम भास्करात इच्छेत म्हणून रिकाम्या जागी शब्द लिहायचा आहे आपल्याला भास्करात. त्यानंतर हुताशनात इच्छेत अलीकडे रिकामी जागा दिली आहे पहिल्या कॉलममध्ये. मग धनम इच्छेत हुताशनात म्हणून धनम ही रिकाम्या जागी शब्द येणार आहे. त्यानंतर ज्ञानम आणि दुसऱ्या कॉलममध्ये रिकामी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी येईल महेश्वरात इच्छेत. त्यानंतर पुढचा शब्द दिलेला आहे जनार्दनात इच्छेत. मग तिथे काय पहिल्या कॉलममध्ये रिकामी जागा आहे तिथे रेग दिलेली आहे आपण रिकामी जागा जिथे भरली आहे तिथे मुक्तिम जनार्दनात इच्छेत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये रिकाम्या जागा दिलेल्या असतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला शब्द भरायचा आहे. तुम्हाला तिथे गोल करावा लागेल किंवा त्याच्या खाली असे डॅश करावी लागेल. आता इथे तुम्हाला लक्षात यावं म्हणून ते शब्द ज्या ठिकाणी आपण रिकाम्या जागा भरलेल्या आहेत ते हायलाईट करून दाखवलेले आहेत. आता आपण पुढचा श्लोक बघूया. उद्बोधकम प्रेरकम च रंजकम ज्ञानदम तथा चतुर्विधम ही वक्तृत्वम सर्वमेकत्र दुर्लभम. चतुर्विधम वक्तृत्व हे कशा प्रकारचं तर आपल्याला 4 ठिकाणी 4 शब्द भरायचे आहे. पहिला शब्द आहे उद्बोधकम. एक नेहमी लक्षात ठेवायचं. आता उद्बोधकम कवर अनुस्वार आहे श्लोकामध्ये पण इथे ज्या वेळेला आपण एकच शब्द एकटा लिहितोय त्यावेळेला कवर अनुस्वार न देता म हलंत म्हणजे म पाय तोडलेला असा लिहायचा आहे. उद्बोधकम प्रेरकम रंजकम आणि ज्ञानदम. आणि आता हे जे शब्द आपण लिहिलेले आहेत त्यांच्या खाली बारीक रेख द्यायची आहे किंवा डॅश करायची आहे आणि नेहमी त्याला चौकट सुद्धा करायची आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. सत्यम शौर्यम दया त्यागः नृपस्य एते महागुणाः एभिः मुक्तो महीपालः प्राप्नोति खलु वाच्यताम्. आता त्यांनी विचारलंय नृपस्य महागुणाः म्हणजे राजाचे मोठे गुण. आता आपल्याला तिथे 4 गुण लिहायचे. पहिल्या ओळीतच त्यांनी दिलेले सत्यम शौर्यम दया आणि त्यागः. त्यामुळे आपल्याला सत्यम त्यावर अनुस्वार जरी दिलेला असला तरी आपल्याला शब्द कसा लिहायचा आहे एकटा शब्द लिहितो त्यावेळेला सत्यम मचा पाय तोडायचा आहे, शौर्यम मचा पाय तोडायचा आहे, त्यागः आणि दया. याप्रमाणे आपल्याला या 4 रिकाम्या जागा भरायच्या आणि त्यांच्या खाली रेघ द्यायची. पादपानां भयं वातात पद्मानां शिशिरात भयं पर्वतानां भयं वज्रात सज्जनानां च दुर्जनात. आता बघा मध्ये भयम दिलेलं आहे तर आपल्याला बरोबर डाव्या हाताचा जो कॉलम आहे तो आणि उजव्या हाताचा कॉलम त्यामुळे पादपानां भयं वातात. मग आता पहिल्या ह्याच्यात जर आपल्याला शब्द दिलेला आहे पादपानां भयं मग उजव्या बाजूच्या कॉलममध्ये आपल्याला शब्द लिहायचा आहे वातात. पादपानां भयं वातात. वातातच्या खाली रेख द्यायची आहे. त्यानंतर पद्मानां शिशिरात भयं. आता इकडे शिशिरात दिलेलं आहे उजव्या हाताला मग डाव्या हाताला आपल्याला लिहावं लागेल पद्मानां भयं शिशिरात. पद्मानाम शब्द लिहायचा आहे आणि पद्मानाम शब्द एकटाच लिहिताना मचा पाय तोडायचा आहे कारण अनुस्वार आलेला आहे शेवटी म्हणून. मग आता त्याच्या खाली रेघ द्यायची आहे. पुढे पर्वतानां भयं वज्रात. वज्रातच्या पण खाली आपल्याला रेघ द्यायची आहे. आणि शेवटचा शब्द डॅश भयं दुर्जनात. मग इकडच्या कॉलममध्ये काय येणार डाव्या हाताच्या कॉलममध्ये सज्जनानां भयं दुर्जनात.
दानं प्रियवाक्सहितं ज्ञानम् अगर्वं क्षमान्वितं शौर्यं वित्तं त्यागनियुक्तं दुर्लभम एतच्चतुष्टयम लोके. आता बघा, लोके एतच्चतुष्टयम दुर्लभम. आता जगामध्ये, लोके म्हणजे या लोकामध्ये म्हणजे जगामध्ये, या 4 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणकोणत्या 4 गोष्टी दुर्लभ आहेत? तर आता आपल्याला उत्तर लिहिताना बघा लक्षात घ्यायचं आहे. प्रियवाक्सहितम डॅश डॅश. ओळीत पहिला श्लोक दिलाय दानम प्रियवाक्सहितम, म्हणून प्रियवाक्सहितमच्या खाली आपल्याला लिहायचं आहे दानम. मचा पाय तोडायचा आहे आणि मग खाली त्याच्या रेघ द्यायची आहे. त्यानंतर ज्ञानम अगर्वम, तो ज्ञानम गर्वम जो शब्द दिलेला आहे तो शब्द कसा आहे? ज्ञानम अधिक अगर्वम. त्यामुळे आपल्याला तिथे अगर्वमच्या खाली लिहायचं आहे ज्ञानम. त्यानंतर क्षमान्वितम शौर्यम, क्षमान्वितमच्या खाली लिहायचं आहे आपल्याला शौर्यम. त्यानंतर वित्तम त्यागनियुक्तम, आता त्यागनियुक्तमच्या खाली आपल्याला लिहायचं आहे वित्तम. आता हे 4ही शब्द भरल्यानंतर त्यांच्या खाली आपल्याला रेघा द्यायच्या आहेत. जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दनः जनकः पंचमः च एव जकाराः पंचदुर्लभाः. पंचदुर्लभाः जकाराः, 5 जकार म्हणजे जनी सुरू होणारे शब्द हे दुर्लभ आहेत. कोणते? तर आता त्यांनी जाह्नवी हा शब्द दिलेला आहे आणि 4 शब्द आपल्याला भरायचेत. जननी, त्यानंतर जन्मभूमिश्च म्हणजे जन्मभूमीही अधिक च, त्यामुळे आपल्याला तो शब्द व्यवस्थित लिहावा लागणार आहे. जन्मभूमी पुढे विसर्ग, जन्मभूमीही. जाह्नवी शब्द दिलेला आहे त्यामुळे आता तो नाही, त्याच्या पुढचा शब्द आहे जनार्दनः आणि जनकः, असे आपण 4 शब्द लिहिले. जननी, जन्मभूमीही, जनार्दनः आणि जनकः, अशा 4ही शब्दांखाली रेघ द्यायची आहे. आता पुढचा श्लोक आपण बघूया. प्रदोषे दीपकः चंद्रः प्रभाते दीपको रविः त्रैलोक्ये दीपको धर्मः सुपुत्रः कुलदीपकः. आता दीपकः असा शब्द मध्ये दिलेला आहे. मग आता प्रदोषे दीपकः, उजव्या हाताच्या कॉलममध्ये काय रिकामी जागा येणार? चंद्रः, कारण ओळीत दिलेलंच आहे प्रदोषे दीपकः चंद्रः. चंद्रः ही रिकामी जागा भरली, लगेच त्याच्या खाली रेघ द्यायची आहे. प्रभाते दीपको रविः, आता इकडे प्रभाते हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. प्रभाते दीपकः रविः, प्रभाते शब्द लिहिला, त्याच्या खाली लगेच रेघ द्यायची आहे. जो शब्द आपण लिहिलाय उत्तर म्हणून त्याच्या खाली लगेच रेघ द्यायची आहे. त्रैलोक्ये दीपकः धर्मः, त्रैलोक्ये दीपकः म्हणून उजव्या कॉलममध्ये रिकामी जागा विचारली आहे, त्या ठिकाणी आपल्याला धर्मः हा शब्द लिहायचा आहे. सुपुत्रः कुलदीपकः, मग आता सुपुत्र कुठे? कुळामध्ये दीपकः. मग आता त्या ठिकाणी आपल्याला कुले म्हटलंय, कुळामध्ये दीपक कोण? म्हणून मग आपल्याला उजव्या बाजूला उत्तर लिहायचं आहे सुपुत्रः. अशा प्रकारे जे शब्द आपण भरले आहेत त्यांच्या खाली रेघ द्यायची आहे. पुढचा श्लोक बघूया. वित्ते त्यागः क्षमा शक्तौ दुःखे दैन्य विहीनता निर्दंभता सदाचारे स्वभावोयम महात्मना. आता बघा इथे अयम महात्मनाम स्वभावम म्हणजे हा महात्मा लोकांचा स्वभाव जो आहे त्याविषयी दिलेला आहे. डॅश डॅश त्यागः, मग त्या ठिकाणी श्लोकामध्ये बघायचं वित्ते त्यागः म्हणून त्यागच्या अलीकडे शब्द लिहायचा आहे वित्ते आणि त्याच्या खाली रेघ द्यायची आहे. शक्तौ डॅश डॅश, मग क्षमा शक्तौ म्हणून शक्तौच्या पुढे आपण काय लिहायचं आहे? क्षमा, म्हणजे शक्ती असताना क्षमा करणं हा त्यांच्याकडे गुण असतो. वित्ते त्यागः म्हणजे संपत्ती असताना त्याग करण्याचा मोठ्या माणसांचा गुण असतो. आता डॅश डॅश दैन्य विहीनता, आता पहिल्याच ओळीत शेवटचे 2 शब्द बघायचे आहेत. दुःखे दैन्य विहीनता म्हणून आपल्याला रिकाम्या जागी शब्द लिहायचा आहे दुःखे दैन्य विहीनता. आणि निर्दंभता सदाचारे, आता सदाचारेच्या पुढे रिकामी जागा काय येणार? निर्दंभता. म्हणून वित्ते, क्षमा, दुःखे, निर्दंभता या आपण रिकामी जागी भरलेले शब्द आहेत म्हणून त्यांच्या खाली रेघ द्यायची आहे. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम च अपमानम च मतिमान न प्रकाशयेत. अर्थनाश
मनस्ताप, गृहे दुश्चरितानी, वंचनम आणि अपमानम या 4 गोष्टी ज्या आहेत, या 5 गोष्टी मतिमान न प्रकाशयत, बुद्धिमान माणसाने या उघड करू नयेत. आता बघा तिथे दिलेलं आहे मतिमान न प्रकाशयत, बुद्धिमान माणसाने प्रकट करू नये. काय तर तिथे वंचनम हा शब्द दिलेला आहे. म्हणजे आता उरलेले 4 शब्द आपल्याला 4 चौकटीत लिहायचे आहेत. अर्थनाशम मगाशी पण सांगितलंय, आता परत सांगते. अर्थनाशम श्लोकामध्ये जरी अनुस्वार दिलेला असला तरी आपल्याला एकटा शब्द लिहिताना मात्र अर्थनाशम म हलंत म्हणजे मचा पाय तोडायचा आहे. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानी वंचनम त्यांनी दिलेला आहे आणि मग आपल्याला अपमानम हा शब्द लिहायचा आहे. आणि या 4ही शब्दांखाली रेघा द्यायच्या आहेत. म्हणजे आपण कोणते 4 शब्द भरलेले आणि या 4ही शब्दांना चौकटी सुद्धा करायच्या आहेत. व्यायामात लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्यम बलम सुखम आरोग्यम परमम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम. आता बघा या ठिकाणी व्यायामामुळे मिळते स्वास्थ्य, दीर्घायुष्य, बल, सुख. आरोग्यम परमम भाग्यम, आरोग्य हे श्रेष्ठ भाग्य आहे. स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम, स्वास्थ्य हे सर्व मिळवण्याचे साधन आहे. आता त्यांनी विचारलंय व्यायामस्य लाभाः, व्यायामाचे लाभ कोणकोणते आहेत. आता 4 चौकटी दिलेल्या आहेत. त्या 4 चौकटीमध्ये आपल्याला व्यायामातून काय काय मिळतं ते लिहायचं आहे. स्वास्थ्यम मचा पाय तोडायचा आहे. दीर्घायुष्यम मचा पाय तोडायचा आहे. आरोग्यम आणि बलम असे 4 शब्द आपल्याला तिथे लिहायचे आहेत. पुढचा श्लोक बघूया आपण. दुर्बलस्य बलम राजा बालानां रोदनम बलम बलम मूर्खस्य मौनित्वम चौराणाम अनृतम बलम. या ठिकाणी बलम म्हणजे बळ. मग आता पहिल्या श्लोकामध्ये बघा, ओळीमध्ये बघा, दुर्बलस्य बलम राजा. आता डाव्या हाताला दिलेली आहे रिकामी जागा आणि उजव्या हाताला राजा लिहिलेलं आहे. त्यामुळे पहिल्या कॉलममध्ये आपल्याला पहिल्या चौकटीत वरच्या येणारे दुर्बलस्य बलम राजा आणि इकडे बालानां बलम रोदनम, मूर्खस्य बलम मौनित्वम आणि चौराणाम बलम अनृतम. आता बघा दुर्बलस्य ही रिकामी जागा भरलेली आहे आपण. त्यानंतर रोदनम ही रिकामी जागा भरली आहे. मूर्खस्य आणि अनृतम या 4ही रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या खाली रेघ द्यायची आहे. ज्ञानतृष्णा गुरौ निष्ठा सदा अध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम. आता विद्यार्थी गुणपंचकम, विद्यार्थ्याचे 5 गुण सांगितलेले आहेत. मग त्यातला ज्ञानतृष्णा हा गुण दिलेला आहे. आता उरलेले 4 गुण आपल्याला लिहायचे आहेत. त्यामुळे गुरौ निष्ठा, सदा अध्ययन दक्षता, एकाग्रता आणि महत्वेच्छा असे आपण 4 गुण लिहिलेले आहेत. आणि जे 4 गुण लिहिलेले आहेत त्यांच्या खाली आपल्याला रेघ द्यायची आहे. विद्यामित्रं प्रवासेषु भार्यामित्रं गृहेषु च व्याधितस्य औषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च. आता बघा मित्रम अशी चौकट दिलेली आहे. आता हा मित्र कुठे कुठे तर प्रवासेषु, प्रवासामध्ये विद्या ही मित्र आहे म्हणून मित्रम प्रवासेषु विद्या, मित्रम गृहेषु घरामध्ये मित्र कोण, भार्या म्हणजे पत्नी. यानंतर आता आपण पुढचा श्लोक बघणार आहोत. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुः विद्या यशः बलम. हा श्लोक आहे. आणि आता इथे चौकटीत दिले अभिवादनशीलस्य वृद्धोपसेविनः च वर्धन्ते. आता तिथे काय काय अभिवादनशीलस्य काय काय वर्धन्ते म्हणजे काय काय वाढते, त्याच्या 4 गोष्टी वाढतात. कोणकोणत्या तर आयुः, विद्या, यशः आणि बलम. आता इथे 4 गोष्टी आपण एका खाली एक लिहिल्यात. त्यांना खाली रेघ पण दिलेली आहे. आणि तुम्हाला समजण्यासाठी म्हणून आपण इथे हायलाईट केलेलं आहे. पेपरमध्ये तुम्हाला हायलाईट करण्याची गरज नाही. त्यानंतर पुढचा श्लोक आता आपण बघूया. लक्ष्मीः वसती जिह्वाग्रे जिह्वाग्रे मित्रबांधवाः जिह्वाग्रे बंधनं प्राप्तं जिह्वाग्रे मरणं ध्रुवम. आता बघा लक्ष्मी वसती जिह्वाग्रे, जिभेच्या टोकावर लक्ष्मी आहे.
त्यानंतर जिव्हाग्रे मित्रबांधवाः, जिभेच्या टोकावरती मित्रबांधव पण आहेत. जिव्हाग्रे बंधनम प्राप्तम, जिभेच्या टोकाला बंधन प्राप्त झालंय, म्हणजे आपण कुठे काय बोलावं बोलू नये हे आपल्याला कळतं. जिव्हाग्रे मरणम ध्रुवम, आणि जिभेमुळेच मरण सुद्धा निश्चित आहे. मग आता तिथे त्यांनी विचारलंय ते आपल्याला लिहायचं आहे. बघा, जिव्हाग्रे म्हटलंय आणि मग चौकोनामध्ये दिलंय डॅश डॅश वसती. मग कुठे, तर जिव्हाग्रे लक्ष्मीही वसती, म्हणून लक्ष्मीही हा शब्द लिहिला आणि त्याच्या खाली रेघ दिली. डॅश डॅश तिष्ठन्ति, मग आता तिथे काय येणार, तिष्ठन्ति मित्रबांधवाः, मग त्या ठिकाणी येणार मित्रबांधवाः तिष्ठन्ति. आणि डॅश डॅश प्राप्तम, मग काय, जिव्हाग्रे डॅश डॅश प्राप्तम, तिथे दिलेलं आहे जिव्हाग्रे बंधनम प्राप्तम, म्हणून मग रिकाम्या जागी शब्द येणार आहे बंधनम प्राप्तम. त्यानंतर जिव्हाग्रे डॅश डॅश ध्रुवम, जिव्हाग्रे काय ध्रुवम, तर जिव्हाग्रे मरणम ध्रुवम, जिभेवरती मरण सुद्धा निश्चित आहे. आता आपण पुढचा श्लोक बघूया. विदेशेषु धनम विद्या, व्यसनेषु धनम मतिः, परलोके धनम धर्मः, शीलम सर्वत्र वै धनम. आता बघा, धनम म्हटलेलं आहे मधोमध, आणि पहिल्या कॉलममध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये असं आपण आता बघूया. पहिल्या कॉलममध्ये त्यांनी रिकामी जागा दिलेली आहे डॅश डॅश विद्या. मग विद्या काय आहे, विदेशेषु धनम विद्या. आता धनम शब्द मधोमध दिलेला आहे आणि विद्या इकडे दुसऱ्या कॉलममध्ये, म्हणून पहिल्या कॉलममध्ये आपल्याला विदेशेषु धनम विद्या याप्रमाणे लिहायचं आहे. पुढचं दिलेलं आहे व्यसनेषु धनम डॅश डॅश. मग पहिल्या श्लोकामध्ये पहिल्या ओळीमध्ये दुसरा भाग बघा, व्यसनेषु धनम मतिः, म्हणून व्यसनेषु धनम, आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला दुसरा भाग जो आहे, उजव्या हाताची जी बाजू आहे त्यातला दुसरा भाग बघा, मतिः असं लिहायचं आहे, आणि मतीचा ती पहिला आहे मतिः, आणि जो शब्द आपण गाळलेली जागा म्हणून भरलेला आहे त्याच्या खाली रेघ द्यायची आहे. त्यानंतर डॅश डॅश धनम धर्मः, मग परलोके धनम धर्मः, आणि शीलम सर्वत्र वै धनम, परलोके आपण ही गाळलेली जागा भरली आहे म्हणून परलोकेच्या खाली रेघ दिली आहे. सर्वत्र धनम डॅश डॅश, मग सर्वत्र धनम तिथे दिलंय शीलम सर्वत्र वै धनम, म्हणून या ठिकाणी गाळलेली जागा येणार आहे शीलम. शला दुसरी वेलांटी आहे, हे नीट बघून लिहायचं आहे. प्रेरकः सूचकः च एव, वाचकः दर्शकः तथा, शिक्षकः बोधकः च एव, षड एते गुरवः स्मृताः. कोणते 6 गुरु मानलेले आहेत ते दिलेलं आहे, म्हणून आता तिथे बघा वरती षड गुरवः म्हणजे 6 गुरु असं म्हटलेलं आहे. त्यातला एक गुरु त्यांनी दिलेला आहे प्रेरकः, आणि बाकी आपल्याला तिथे शब्द लिहायचे आहेत. बघा आता तिथे शब्द काय काय येतील, सूचकः, त्यानंतर वाचकः, दर्शकः, बोधकः, शिक्षकः. आता जे जे शब्द गाळलेल्या जागा म्हणून होते त्यांच्या खाली आपण रेघा दिलेल्या आहेत. असे हे 4 शब्द आपण लिहिले की आपल्याला 2 मार्क मिळतात, म्हणून हे शब्द श्लोकामध्ये पाहूनच व्यवस्थित लिहिणं अपेक्षित आहे. मूर्खस्य पंचचिन्हानि गर्वः दुर्वचनं तथा, क्रोधः च दृढवादः च परवाक्येषु अनादरः. मूर्खाची 5 लक्षणं आहेत, गर्व, दुर्वचन, क्रोध, दृढवाद आणि परवाक्येषु अनादरः. आता इथे खाली दिलेलं आहे मूर्ख चिन्हानी, म्हणजे मूर्खाची चिन्ह कोणकोणती आहेत, तर त्याच्यामध्ये पहिलं एक चिन्ह त्यांनी दिलेलं आहे परवाक्येषु अनादरः. दुसऱ्याने काही सांगितलं की त्याचा अनादर करायचा. मग आता आपल्याला 4 शब्द भरायचे आहेत. मग पहिला शब्द येणार गर्वः, मग येणार दुर्वचनम. श्लोकात जरी दुर्वचनम हा शब्द न वर अनुस्वार दिलेला असला तरी आपल्याला तिथे लिहिताना मात्र एकटा शब्द लिहायचा आहे, म्हणून दुर्वचन मचा पाय तोडलेला म्हणजे म हलंत लिहायचा आहे. क्रोधः, दृढवादः याप्रमाणे आपल्याला 4ही रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि त्यांच्या खाली रेघा द्यायच्या आहेत, म्हणजे परीक्षकाला ते तपासताना सोपं होतं. तत्र मित्र न वस्तव्यम यत्र नास्ति चतुष्टयम, ऋणदाता च वैद्यः च श्रोत्रियः सजला नदी. बघा आता तत्र मित्र न वस्तव्यम, तेथे या मित्राने राहू नये
यत्र नास्ती चतुष्टयम, जेथे 4 गोष्टी नसतात. ऋणदाता म्हणजे कर्ज देणारा, वैद्य च आणि वैद्य, श्रोत्रिय म्हणजे ज्ञानी माणूस, सजला नदी म्हणजे पाण्याने तुडुंब भरलेली नदी. आता बघा, अत्र न वस्तव्यम, येथे राहू नये. मग कोणकोणत्या ठिकाणी? जिथे ऋणदाता नाही म्हणजे मग त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पहिली रिकामी जागा ऋणदाता, मग दुसरी लिहायची आहे वैद्य, तिसरी लिहायची आहे श्रोत्रिय आणि चौथी रिकामी जागा लिहायची आहे सजला नदी. पुढचा श्लोक बघूया. न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. बघा, मग आता चोराला चोरी करता येणार नाही, राजाला हरण करता येणार नाही, भावांमध्ये वाटणी करता. सद्वर्तनम च विद्वत्ता तथा अध्यापन कौशलम शिष्यप्रियत्वम एतत् ही गुरोः गुणचतुष्टयम. आता बघा, सद्वर्तनम म्हणजे चांगले वागणे, विद्वत्ता अध्यापनातले कौशल्य आणि शिष्यप्रियत्वम म्हणजे शिष्यांमध्ये प्रिय असणं. एतत् ही गुरोः गुणचतुष्टयम हा गुरूंच्या गुणांचा 4 गुणांचा समूह आहे. बघा, गुरुचे 4 गुण सांगितलेले आहेत आणि तिथे गुरोः गुणाः म्हणजे गुरूंचे गुण असं विचारलेलं आहे आणि 4 चौकटींमध्ये आपल्याला 4 रिकाम्या जागा भरायच्या आहेत. मग सगळ्यात पहिलं येईल सद्वर्तनम. मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे सद्वर्तनम श्लोकात जरी न वर अनुस्वार असला तरी आपल्याला एकच शब्द इथे लिहायचा आहे, म्हणून सद्वर्तनम मचा पाय तोडायचा आहे. विद्वत्ता, शिष्यप्रियत्वम, अध्यापन कौशलम याप्रमाणे आपल्याला ह्या 4 रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि त्यांच्या खाली रेघा द्यायच्या आहेत. नरस्याभरणम रूपम, रूपस्याभरणम गुणः, गुणस्याभरणम ज्ञानम, ज्ञानस्याभरणम क्षमा. आता बघा, नरस्याभरणम, नरस्य आभरणम म्हणजे माणसाचा दागिना रूप, रूपाचा दागिना गुण, गुणाचा दागिना ज्ञान आणि ज्ञानाचा दागिना क्षमा. आता ज्या वेळेला आपल्याला आभरणम म्हणजे काय? दागिना. मग आता आपल्याला पहिल्या कॉलममध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये काही शब्द भरायला दिलेले आहेत. ज्या रिकाम्या जागा आहेत त्यांच्या खाली आपण रेघा दिलेल्या आहेत. बघा, नरस्याभरणम म्हणजे नरस्य अधिक आभरणम, नरस्य आभरणम इकडच्या बाजूला रूपम असं लिहिलेलं आहे. आता पहिल्या कॉलममध्ये बघा, रूपस्य आभरणम, रूपाचा दागिना काय आहे? गुणः. आता इकडे डॅश डॅश आभरणम ज्ञानम, मग इकडे येणार गुणस्य आभरणम ज्ञानम आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं बघा, ज्ञानस्य आभरणम आणि दुसऱ्या कॉलममध्ये येणार क्षमा. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण रिकामी जागा भरलेली आहे त्या त्या ठिकाणी आपण त्याच्या खाली रेघ दिलेली आहे. इथे मात्र रिकाम्या जागा भरताना व्यवस्थित लिहायचं आहे, कारण बघा नरस्य म्हटलेलं आहे ते पहिल्या कॉलममध्ये आणि आभरणम आणि मग रूपम लिहिलंय ते दुसऱ्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे नरस्य आभरणम रूपम, रूपस्य आभरणम गुणः, गुणस्य आभरणम ज्ञानम आणि ज्ञानस्य आभरणम क्षमा याप्रमाणे भरायचं आहे. यौवनम धनसंपत्तिः प्रभुत्वम अविवेकिता एकैकम अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम. यौवन, धनसंपत्ती, प्रभुत्व म्हणजे सत्ता, अविवेकिता म्हणजे विचार न करता वागणे, एकैकम अपि अनर्थाय एक एक गोष्ट सुद्धा अनर्थासाठी कारणीभूत असते. किमु यत्र चतुष्टयम जिथे या 4ही गुणांचा समुच्चय असेल तिथे काय होईल? म्हणजे अर्थातच नाश आहे. मग आता इथे त्यांनी दिलेलं आहे एते अंशाः अनर्थाय. अनर्थ कोणकोणत्या गोष्टींमुळे संभवू शकतो? तर आपल्याला 4 जागा रिकाम्या दिलेल्या आहेत, त्या चौकटींमध्ये आपल्याला 4 शब्द भरायचे आहेत. यौवनम, प्रभुत्वम, धनसंपत्तीः आणि अविवेकिता. आता या ठिकाणी आपण
त्याच्या खाली रेघ दिलेली नाही आहे, तर तेव्हा प्रत्येकाने त्या शब्दांखाली रेघ द्यायची आहेत. आपण कोणते 4 शब्द भरलेले आहेत त्यांच्या खाली रेघ द्यायची आहे. दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या चिंता परेशां सुखवर्धनाय परावबोधाय वचांसी यस्य वंद्यः त्रिलोकी तिलकः स एव. आता बघा या ठिकाणी आपल्याला स मनुष्यः वंद्यः भवती, तो मनुष्य वंद्य होतो, वंदनीय होतो. म्हणजे कोणता मनुष्य वंदनीय होतो, तर यस्य डॅश डॅश दानाय. मग दानाय काय म्हटलेलं आहे श्लोकामध्ये, लक्ष्मीही, म्हणून यस्य लक्ष्मीही दानाय. लक्ष्मीही हा रिकाम्या जागी शब्द भरलेला आहे आपण, त्यामुळे त्याच्या खाली रेघ द्यायची आहे. यस्य विद्या सुकृताय, ज्याची विद्या कशासाठी आहे, सुकृताय म्हणजे चांगलं काम करण्यासाठी. त्यानंतर यस्य डॅश डॅश परेशां सुखवर्धनाय, यस्य चिंता परेशां सुखवर्धनाय, ज्याची काळजी जी आहे ती दुसऱ्यांचं सुख वाढवण्यासाठी आहे. यस्य वचांसी परावबोधाय. मग आता याप्रमाणे आपण ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा भरलेली आहे त्या त्या ठिकाणी खाली आपण रेघ दिलेली आहे. उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रुविग्रहे राजद्वारे श्मशाने च यः तिष्ठती स बांधवः. उत्सवामध्ये, व्यसने म्हणजे संकटामध्ये, दुर्भिक्षे म्हणजे दुष्काळामध्ये, शत्रुविग्रहे शत्रू संकट आलं असता, राजद्वारे श्मशाने च राजाच्या दरबारात जात असताना, आणि श्मशानामध्ये यः तिष्ठती स बांधव, जो आपल्याबरोबर असतो तोच आपला बांधव होय. मग आता बघा, बांधवः तिष्ठती, बांधव आपल्याबरोबर कुठे कुठे असतो, तर त्यांनी 2 पर्याय दिलेले, शत्रुविग्रहे आणि श्मशाने. मग आपल्याला आता 4 पर्याय इथे भरायचे आहेत. मग उत्सवे, व्यसने, दुर्भिक्षे. आता शत्रुविग्रहे तिथे दिलेले त्यामुळे आपल्याला तो पर्याय घेता येणार नाही. मग राहिलं काय आता, राजद्वारे. राजद्वारे लिहिलं आणि शत्रुविग्रहे त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे या प्रकारे श्मशाने पण त्यांनी दिलेलं आहे. म्हणून आपण जे 2 पर्याय दिलेले आहेत ते सोडून आपल्याला 4 पर्याय इथे लिहायचे आहेत.